हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ असणार आहे दिंडीवर. तर चला, दिंडी आलेली, मी चाललेली आहे आता तिकडंच. पोरं बाकीचे सगळे आधीच गेलेले आहे. घरचं थोडा डब्बा वगैरे करायचा होता म्हणून मी उशिरा चाललेले. तर चला, मी भेटते तुम्हाला डायरेक्ट तिथं गेल्यावरच. हे बघू शकता तुम्ही माझ्या मागं काही दिंडी चाललेली. मी चाललेली आता परत घरी, कारण मला काही दिंडीत जायचं नाही आहे. प्रत्येक वर्षी माझं असंच होतं आहे. काय करावं ना, हे बसत असून तुम्हाला झाडामुळं दिसणार नाही आहे. पोरं बाकीचे सगळे गेलेले आहेत दिंडीत. माझं प्रत्येक वेळेस असंच आहे, दिंडीत जायचं का असाच प्रॉब्लेम आहे, काही ना काहीतरी. मी आलेली आहे घरी आता, लांबूनच बघून. काय करणार ना, त्यांना काही पर्याय नसतो. का गेले ते आता देवळापर्यंत जाते ते बहुतेक सोडायला. तुम्हाला आवाज येत असेल भरपूर असा. जागा चला आता गेलेले माझा घरी चालले. स्वयंपाक कडीच लावून गेलते मी घराला, जवळच जायचं होतं त्यामुळं. घरी स्वयंपाक करता करता त्यांचा फोन आला. मला म्हणे आधी ये म्हणे. थोडासा कॅमेरा खूपच हे झालं. मी माझं तेलकट हात होते ना, त्यामुळं डब्याची तयारी चालू होती माझी. इकडे गेली भेंडी, पोळ्या करत होते मी. पोळ्या करता करता पळली मी तशीच. त्यांचा फोनच आला नाही. येच म्हणे लवकर आधी, नंतर करत बस म्हणे घरचं काम. चला आता एकदा डब्बा करून देते मी, नंतर तुम्हाला भेटते. कुठं गेलते रे तुम्ही दोघं? इकडे या, इकडून या. तिकडून लय उजेड यायला, इकडे या. हा, काय होतं दिंडीत? पाण्याची बॉटल दिली. हा, खाऊन आले का? आमच्या इथे दिंडीला प्रसाद असतो. म्हणजे दरवर्षी वेगळं वेगळं करता, पण ह्या वर्षी फराळाचं ठेवलं होतं. केळी ठेवली होती, खिचडी आणि दूध वगैरे काहीतरी होतं अजून. इकडे दादा, तू इकडे. झेंडा घेतला होता तू? हा, तुळस. बापरे. अंशिकाचं लय चाललं होतं. आणि अंशिका ना एक गाणं पण शिकली आहे बरं का, छान छान. इकडे ये का पिल्लू राणी, इकडे ये ना आधी माझ्याकडं. माझं बाळ लय हुशार झालं. इकडे ये ना आधी, त्याला खेळू दे बाळ. तू ये इकडं, तू गुटगल आहे ना माझी, दाखव म्हणून. एक मिनिट थांब. हा, तू पण गुड बॉय. आता तुझा मध्ये आवाज नाही आला पाहिजे ना. चल म्हण बाई, ये इकडं म्हण आता. अलीकडे ये मला पलीकडे, हे पांडुरंगा, नदी बलरी चंद्रभागा. बघा, आमची अंशिका असा अभंग पण शिकणार आहे आता. थोडासा शिकली आहे, है ना बाळा? देवांशला आलेला आहे राग बघा. आमचा लगेच फुग्गा होतो, फुग्गा. चला आता मला सगळं काम आवरायचं आहे. अजून थोडासा पसारा दिसतोय व्हिडिओमध्ये, तर ते इग्नोर करा आता आमच्या पसाऱ्याला. चला आता मी घेते एकदा आवरून, नंतर तुम्हाला भेटते परत. गॅस टाकीचा प्रॉब्लेम झालेला आहे. ही गॅस टाकी संपलेली आहे आणि हे ना लागतच नाही आहे. कशामुळे लागत नाही काही समजा ना. याच्यामुळं लागा ना, हे डॅमेज आहे त्याच्यामुळं का, याच्या आतमध्ये एक रबर आहे त्याच्यामुळं लागा ना, काही समजा ना. त्याच्यामुळे चूल पेटवली बाहेर. एक चिल्लर पार्टी. काय करू राहिले तुम्ही? पापडे खाऊ राहिले. पेटले चूल? कसं ते झालं का, ते त्याच्यामुळं ते होतं का काय, रबर आहे त्याच्यामुळं ते व्हाय ना ते. नवीन काय ते त्यात लाकडं बी ओलले, ते पॅटर्नच नाही. आता सगळ्यांना लागतं. म्हणलं 10 मिनिटात. 10 मिनिटात म्हणलं पण त्याला येऊच तर तवर आता देऊन जातं. ते लाकडं ओलले ते नवीन पॅटर्न. ते काड्या आणून टाकावं लागते त्याच्यात. बारीक काढ्यात नाही त्याला,
डायरेक्ट बाहेर काढ टाकले असते ना पेटला असते ते. काड्या नाही ना पेटून टाकतच बोला मागं भडका होईल ना त्याने. टाकायचं मागवून टाका पाणी रे त्याच्यात. असं पेटत आणि चापाची भाजी काली का लगेच मला पेट्रोलचा वास लागेल त्याला. चुलीवरच्या चपात्या मी पण करायची पहिलं. आमच्याकडे पण गॅस नव्हता, लाईट गेली का चुलीवरच चालू. काय चाललंय करणं? कुठं काडी फसली? दाखव तुझ्या हातातली काडी. सर देवांश असेच रिकामे उद्योग करतो बघा. काय आलं पाहिजे तुला काड्या? हा अय पुरा काड्या कशाला पाहिजे? तुझं काय चाललं बाई? हा अय बाई खेळती आहे. त्यांना पण भूक लागलेली आहे. त्यांना शाळेतून घेऊन आले मी आणि म्हणलं आता इतकं काम राहिलं होतं माझं. भांडे घासायचे, फरशी पुसायची, झाडून वगैरे नाही का. तिथून आल्यानंतर मग सगळं आवरलं. तरी पण अर्धा पसारा घरात तसाच आहे. इथं तुम्हाला थोडा पसारा दिसत असून दळणं भरायचे, भांडे घासले मी आत्ताच. म्हणलं आधी खिचडी करा कारण मला इतकी भूक लागलेली आहे ना खूप. तुम्ही म्हणत असताना सकाळी तर चुलीवर स्वयंपाक करताना दाखवलं ना, आता लगेच गॅसवर करते. तर गॅसच्या टाकीचा काय प्रॉब्लेम झाला होता माहिती आहे का? त्याचं ना या का हा वाल असतो ना हा खराब झाला होता वाटतं. तर हा काढून दुसरा टाकला समजा, त्यामुळं ती चालू झाली. आणि आम्ही रेग्युलेटर लावलं ना समजा त्याला, तर ते असं लागताच वर फेकायचं. ते असं रेग्युलेटर वरती यायचं बसतच नव्हतं. त्या मेकॅनिकला बोलवलं आणि ते लावून घेतलं. आज मी यांना शाळेत घेऊन गेलते, त्यामुळे मला इतका उशीर झाला ना सगळं आवरायला. मेन म्हणजे मला इतकी भूक लागलेली ना तर मी असं सांगू शकत नाही कोणाला. खूप भूक लागलेली. म्हणलं आता पटकन खिचडी करा आणि खावा. त्यामुळे माझं इतकं डोकं दुखतंय ना रात्रीपासून. का बरं दुखतंय तेच कळलं ना. आज तर उपवासच म्हणा, उपवासानं दुखू शकतं, पण रात्रीपासून तर इतकं दुखतंय ना डेंजर. असा प्रॉब्लेम आहे. त्या गॅसनं एक सकाळी इतका वैताग दिला ना. त्याचे पप्पा एकतर अक्षरशः कंटाळून तसेच चालले होते. ते पण आज उपाशीच गेले. पण पटकनी मी चुलीवर 2-3 पोळ्या केल्या त्यांच्या पुरत्या आणि त्यांना डब्बा दिला. असं येतो का इतक्या गडबडीत. तरी ते इतके रागून चालले होते म्हणजे मला डब्बा नको जेवायचं नाही. असं मी त्यांना 2 मिनटं थांबून घेतलं बळजबरीनं, मग डब्बा करून दिला त्यांना. इकडं होणे तर मार खाशीन तू आता. आणणार नाही आहे असं आहे बघा. खूप सकाळी तर माझी इतकी धावपळ होती ना का मी सांगू शकत नाही. त्यात हे पोरं काय का बरं बसत नाही आहे रे. शाळेत बसते नाही, मला घेऊन बसते शाळेत. मला जावं लागतं त्यांच्यासोबत. मला 10 वाजता जायचं आणि 12:30 होतात घरी यायला. 12:30 वाजता घरी यायचं. मग तिथून आल्यानंतर मला सगळे कामं आवरायचे. सकाळी माझं स्वयंपाक वगैरे होतं, बाकीचं एखादं काम होतं शिल्लक, तर तिथून आल्यानंतर मग सगळं आवरायचं. मग परत हे असा प्रॉब्लेम बघा. या पोरांनी बसू नये का शाळेत? बसले एकटे तर काय होतं बरं. लेकरं बी माझा खूप जीव घेतात, काय सांगावं. आज तर माझी इतकी धावपळ झाली ना मी सांगू शकत नाही. खूप असं मला आत्ताच इतकं थकल्यावानी व्हायलं ना. उपवास येतं तर जाऊन दे. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आहे की नाही गांशू? सबस्क्राईब करा मग. चल बरं अय आपण भेटू. बाय बाय. तुझी मेहंदी दाखवलीच नाही तू. नीट उठून दाखव. उठून हे बघा देवांची मेहंदी.
अंशिकाची लहर आहे. आम्हाला ना पप्पा इतके आवडते ना का बस. तिला म्हणलं माझं नाव लिहू का तुझ्या हातावर, मी चेष्टावारी म्हणली होते. ती म्हणते नाही माय हिरो पापा असं लिहायचं. तिनं कुठं बघितलं होतं काय माहीत, पण बरोबर तसंच सांगितलं मला. टाईमपास म्हणून मी काढली होती तिच्या हातावर मेहंदी. छान रंगली तिची. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.